तर 24 जून 2025 या दिवशी आपण पाहतोय पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 24 तासात 5 फुटांची वाढ झालेली आहे। राधानगरी धरणामध्ये 63% इतका पाणीसाठा आहे। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासात 5 फूट 5 इंचांची वाढ झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट 1 इंचांवर गेली आहे। या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित मानसगावकर यांच्याकडून। रणजित, आपण पाहतोय 19 बंधारे पाण्याखालीच अद्यापही आहे आणि पाणी पातळी जी आहे ती आज आणि उद्या सुद्धा वाढतच राहणार आहे असं कळतंय। काय अपडेट या संदर्भात? कोल्हापूर शहरामध्ये गेली 2 ते 3 दिवस पावसाने जरी उसंत घेतली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतोय। विशेषतः धरण क्षेत्र जे आहेत, राधानगरी असेल, तुळशी असेल, इतर धरणं जी आहेत या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे। त्यामुळे त्याचा परिणाम पंचगंगेसह इतर ज्या नद्या आहेत यांच्यावर झालेला आहे। पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये तसंच जिल्ह्यातल्या विविध नद्यांच्या पातळीमध्ये मोठी वाढ होताना आपल्याला दिसते आणि हे पाणी सगळं सांगलीच्या दिशेने आणि अलमट्टीच्या दिशेने पुढे वाहताना आपल्याला दिसतंय। दर तासाला पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते। फुटाफुटाने पाणी वाढतंय। सध्याची पातळी म्हणजे 10 वाजताची जी पातळी आहे ती 29 फूट 1 इंचाने पंचगंगा नदी वाहताना आपल्याला दिसते। तसंच राधानगरी धरण जे आहे याचा साठा आजच्या दिवशीचा 63% राधानगरी भरलेला आहे। गेल्या वर्षी याच दिवशी जर पाहिलं तर 27% धरणामध्ये पाणीसाठा होता। मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आता धरण साठा सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो। ज्या पद्धतीनं पंचगंगेमध्ये पाणी वाढते त्याचबरोबर बंधारे जे आहेत, पंचगंगा नदी क्षेत्रामध्ये येणारे बंधारे आहेत, हे बंधारे साधारण 19 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्याच्यावरची वाहतूक जी आहे ही पर्यायी मार्गाने सुरू केलेली आहे। जिल्हा प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना इशारा दिलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत की पाऊस पडत असताना आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळी नदी पात्रात कोणी जाऊ नये आणि दक्षता घ्यावी अशा पद्धतीने या संदर्भातली अपडेट पुढे घेत राहू। तुर्तास धन्यवाद रणजित दिलेल्या अपडेटसाठी। तर आपण पाहतोय आजच 24 तारीख आणि आज खरं तर पाणी पातळी वाढू शकते अशी शक्यता ही सध्या व्यक्त केली जाते। पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसते। धरण क्षेत्रामध्येही मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा पंचगंगेत केला जातोय।